नमस्कार, कमल मराठी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर बाहेर इतका पाऊस पडतोय आणि बाहेर भाज्या पण पावसाने अशा कुजल्यासारख्या झालेल्या आहेत. म्हणून म्हटलं आता संध्याकाळच्या जेवणासाठी आपण घरीच काहीतरी बनवूया. त्यासाठी मग घरी मटकी ठेवलेली होती, मोड घातलेली होते. म्हटलं मटकी पण मोड पण छान आलेली होती. म्हटलं घरीच आता मिसळ बनवूया. तर आज घरीच बनवली चमचमीत अशी मिसळ. तर पावसामुळे बाहेरचं खाणं काही बरोबर वाटत नाही, त्यामुळे घरी एकदम छान अशी चमचमीत मिसळ बनवली. कटदार, वरून कांदा, कोथिंबीर, लिंबू, ब्रेड, फरसाण. तर मटकी मी ते भिजवलेली होती, तिला अशी मोड अशी छान आलेली होती. त्यामुळं आता ही मटकीला मोड इतके छान आलेले आहेत ते तुम्हाला मी आता दाखवते आहे. तर मी इथं मिसळसाठी एक बटाटा पण घेतलेला आहे. तर बटाट्याचे असे मी काप करून घेतलेले आहेत. तर माझा इथं बटाटाही चिरून झालेला आहे. तर मटकी आता पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे मी आता. मटकी घरीच बनवली त्यामुळे त्याला काही वास इतका चिकट काही नाही. पावसामुळे भाज्या अशा बाहेरच्या घ्यायला नकोशा वाटतात, त्यामुळे कडधान्यच घरच्या घरी बनवलेलं मोड आणलेली छान लागतात. तर 1 ते 2 वेळा अशी मटकी मी छान धुवून घेतलेली आहे. पावसामुळे असं बाहेरचं खायची काही इच्छाच होत नाही. तर आता मी बटाटा पण धुवून घेणार आहे मटकीमध्येच. तर मटकी आता मी इथं मिसळसाठी फोडणीसाठी एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे. हा कांदा टोमॅटो मी फोडणीसाठी वापरणार आहे मटकीला.
तर इथे माझा कांदा चिरून झालेला आहे. आता एक टोमॅटो पण एक बारीक चिरून घ्यायचा आहे. सध्या पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर कोथिंबीर पण मी घेतलेली आहे. तर एका छोट्या कुकरमध्ये मी आता फोडणी देणार आहे. तर एक मोठा चमचा आपल्याला त्या तेल मटकीला फोडणी देण्यासाठी वापरायचं आहे. तर कट यायला लागतोय. तरी तुम्ही मोहरी, जिरे, तेल तापले की टाकायचं आहे. कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, हे आपल्याला छान परतून घ्यायचं. हळद, गरम मसाला, गरम मसाल्यामुळे मटकीचा रस्सा असा आपल्याला चिकनच्या रस्स्यासारखा दोन लागतो. आता यात मटकी टाकायची आपल्याला फोडणीमध्ये. आणि मटकी आपल्याला परतून घ्यायची. तर मी एकीकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, ते आता मटकीमध्ये घालणार आहे. हे असं हलवून घ्यायचं आपल्याला. ही मटकी आपल्याला बिना तिखटाचीच अशी शिजवून घ्यायची. वरून मीठ थोडं टाकायचं. तर आता कुकरला झाकण ठेवून 1-2 शिट्ट्या काढायच्या. तर ओट्यावरचं सगळं मी आता कांदा टोमॅटो चिरलेलं सगळं काढून घेतलेलं आहे.
तर आता मटकीच्या रश्श्यासाठी आपल्याला इथं तीळ, जिरे, लवंग, दालचिनी हे भाजून घ्यायचं आहे. इथे पहिल्यांदा मी तीळ, जिरे, लवंग, दालचिनी अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे. जास्त चटका मारला तर कोण खायला जास्त बघत नाही, त्यामुळे तिखट झाली तर आपलं प्रमाण आपल्या अंदाजेच वापरायचं आहे सगळं. इथे मी सुकं खोबरं किसलेलं भाजून घेणार आहे. सुक्या खोबऱ्यामुळे कट जास्त छान येतो. आणि मी 1-2 कांदे इथे चिरून घेतलेले आहेत, ते तेल टाकून आपल्याला भाजायचे. हा मसाला आपण सेम चिकन मटणासाठी वापरतोय तसाच आपल्याला मिसळसाठी वापरायचा. कांदा आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचा आहे. तर याचं आता मिक्सरला आपण बारीक वाटण करून घेऊया. आणि हा कांदा आपल्याला आता गार करत थंड करत ठेवायचा आहे. पाच 6 लसणाच्या पाकळ्या, आलं टाकलेलं आहे मी, वरून कोथिंबीर, आणि आता आपला कांदाही थंड झालेला आहे, तोही एकत्र करून याचं वाटण करायचं. तर इकडे मी रस्सा करण्यासाठी मसाला भाजून फोडणी पण देऊन मिसळ केलेली आहे. ते आपण जे मटकी फोडणी आळणीमध्ये दिली होती ते आता टाकायचे आहेत. मस्त अशी मिसळच्या रश्श्याला उकळी आलेली आहे. आता वरून कोथिंबीर, मस्त अशी कटदार मिसळ तयार आपली झालेली आहे. इथं आता तर असा फरसाणा, वरून कट आलेला रस्सा, कांदा, कोथिंबीर, ब्रेड, आणि लिंबू मस्त पिळून आपली मिसळ तयार झालेली आहे. चला तर मग या सगळेजण खायला. हा माझा